पूर्ण खरं तर सत्यामध्ये उतरवले. निलेश गाताडे असतील, रोहित पाटील असतील, चंद्रकांत गाताडे, रोशन पाटील, भावेश गडकरी, सनी पाटील, संदेश पाटील, प्रमोद पाटील, आर्यन पाटील, दर्शन, श्रीकांत पाटील, त्यानंतर विकी घनसोलकर, निखिल पाटील, अनिकेत पाटील, सार्थक, जय आणि किरण असतील, मनीष, प्रेम, संचित यांना सुद्धा आपण पाहिलं. या जयेशला आपण पाहिलं. आणि खरं तर त्यानंतर आतिशभाई घनसोलकर असतील, किरणभाई पाटील असतील, राजू घनसोलकर असतील, सर्वांचा खूप सपोर्ट लाभला या स्पर्धेला. आणि राजेशजी घरत साहेब माझे ग्रामपंचायत सदस्य ज्यांना सुद्धा या स्पर्धेला खूप हातभार लावला. त्यानंतर नानाशेठ पाटील असतील, खरं तर शेतकरी कामगार पक्षाचे समर्थक, कट्टर समर्थक आपण पाहतोय. आणि बाबू शेठ आमच्या त्यांना सुद्धा आपण पाहिलं. त्यानंतर संदीप शेठ यांना सर्वांना आपण पाहिलं. लक्षाबल्ली बावऱ्या ग्रुप या स्पर्धेमध्ये खूप योगदान दिलं. आणि खरं तर या सर्व आयोजक कमिटी आपण पाहिली. आणि त्या आयोजक आणि मनोहरभाई पाटील यांना सुद्धा आपण पाहिलं. सर्वांचं खूप सपोर्ट राहिलं या स्पर्धेला. आणि त्यांच्यासाठी खरं तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या आयोजक कमिटीसाठी. आणि सुपर 3 मध्ये जे 3 संघ जातील, सुपर 6 पर्यंत तुमचे गुण खरं तर ग्राह्य धरले जातील. सुपर 3 मध्ये गेल्यानंतर तुमचे गुण खरं तर काउंटिंग केले जाणार नाही. याची आपण नोंद घ्या. जे संघ आपण पाहतोय, सुपर 3 मध्ये गेल्यानंतर तुमचे गुण काउंटिंग केले जाणार नाही. याची आपण नोंद घ्या. थँक्यू. चला, थँक्यू विष्णू सर. मॅचला सुरुवात केली जाते. तिथे सुपर 6 ची लढत खाना विपक्ष वल्लभ या दरम्यान ही आपण दुसरी मॅच पाहत आहोत. 3 वाजून खरं तर 45 मिनिटं म्हणजे 3:45 सकाळच्या झालेले आहेत. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट प्रतीकसाठी मिडॉन मध्ये खेळाडू जाईनात. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करायचा होता. खरं तर प्रवीण आलाय गोलंदाजी मार्कवर आणि पहिला चेंडू इथे डॉट फेकला होतोय. सलामीची जोडी आई कावदेवी आई जगदंबा 11 खानाव टीम कडून योगेश पाटील आणि प्रतीक पाटील इथे आपण पाहतो. स्लोअर वन टाकलं होता, गतीमध्ये परिवर्तन केलं, चॉप केलाय इथे. आणि इथे पहा कव्हर रिझन मध्ये 2 धाबा इथे पूर्ण केले जातील. चेंडूची अडवणी करतील, फेकतील, तोपर्यंत 2 धाबा निश्चितरित्या इथे पूर्ण केले जात आहेत. 2 धाब्याने अकाउंट ओपन केलं जात आहे टीम खानाव टीमचा. आपण इथे पाहतो 3 षटकाचा सामना. 3 षटकामध्ये आपण पाहतो सुपर 3 मध्ये दाखल झालेला पहिला संघ आपल्याला मिळाला तो म्हणजे गावदेवी बेलवली या संघाने सुपर 3 मध्ये खरं तर धडक मारलाय. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न ऑन द कार्पेटच्या साह्याने. चेंडू वाईड लॉंग ऑफ मध्ये दूरवरून खेळवली होती. लॉंग चेस होता खरं तर तिथे फिल्डर साठी आणि तो चेस मात्र पूर्ण केलाय. आणि तिथे देखील चेक केलं जाईल. पहा बाउंड्री चेक करायची आहे. 2 धावा कंप्लीट जरूर केलेत. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून आम्ही इथे बाउंड्री चेक करणार आहोत. खरं तर एवढी रात्र झाले, सकाळ झाले, माफ करा, 3:45 वाजले तरी देखील साई प्रीत लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षक खरं तर आम्हाला जोडले गेले आहेत. त्या सर्व चला सेफ आहे, धावा वाचवल्यात. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं खरं तर आम्ही सतशा स्वागत करू. जमले तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर बसले सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत खरं तर गावदेवी क्रिकेट संघ व ग्रामस्थ मंडळ आई गावदेवी चषक आंबिवली 2025 ही शानदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. अंतिम टप्प्यामध्ये खरं तर ही स्पर्धा येऊन ठेपली. आज अंतिम दिवस, मेगा फायनलचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॅट स्विंग चांगली पाहायला मिळाली. अगेन्स्ट स्पिन खेळण्याचा प्रयत्न खरं तर प्रतीक पाटील याचा असफल राहिलाय. इथून डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा धाव फलकावरती बिनगणेच्या मोबदल्यामध्ये अजूनही षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. एक चेंडू शिल्लक आहे म्हणजे जखडून ठेवले पहा मोठे फटके मारण्यासाठी पूर्णपणे गोलंदाजाने. येथे देखील मोठा फटका लगवायचा होता. बॅक टू द बॉलर डवलाय. क्या बात आहे, चांगलं षटक. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे प्रवीण च्या माध्यमातून. टोटल 1 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा आई जगदंबाई गावदेवी 11
खानाव संघ जाऊन पोहोचलाय बिनगणेच्या मोबदल्यामध्ये 4 या आकड्यावरती. एक षटकाच्या क्रिश टोटल धाव फलकावर धावा 4 धावा धाव फलकावर लागल्या आहेत. प्रतीक पाटीलला पूर्णपणे मोठे फटके मारण्यासाठी वंचित ठेवलं, जकडून ठेवलं खरं तर प्रवीणने. कमालीची षटक राहिले पहा. पहिलं पॉवर प्लेचं षटक, आता दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज निशांत सज्ज झालाय. निशांत पाहूया कशा प्रकारे खरं तर गोलंदाजी करेल. इथून धावा कशा प्रकारे जलद गतीने येतील याचा विचार मात्र योगेश पाटील आणि प्रतीक पाटीलला करावा लागेल. कारण धाव संख्येचा विचार केला तर धावा लागले त्या म्हणजे धाव फलकावरती फक्त आणि फक्त 4. अजून 12 खेळाडू 12 खर तर चेंडूचा खेळ बाकी आहे. बारा चेंडूचा खेळ अजूनही बाकी. इथून आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. टोटल 6 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि 6 चेंडूमध्ये 4 धावा फक्त धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत विचार केला तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळेल टीम कानाव संघाची. गोलंदाज निशांत आलाय दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. राऊंड द विकेट पहिला चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक बॅक टू द बॉल रडवण्याची संधी आपल्याला पाहायला मिळते आणि पहिला करारा झटका टीम आई गावदेवी जगदंब 11 खानाव संघाला. योगेश पाटील बॅक टू द डगआउट. क्या बात आहे. सुमधुर गीत खर तर भक्त गीत इथं खर तर डीजे हंसिका अनिकेत आणि अश्विन च्या माध्यमातून हे ऑपरेटिंग आपल्याला पाहायला मिळाली. खर तर गेले 6 दिवस प्रेक्षकांची मनं जिंकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. माहोल बदलण्याचं काम खर तर संगीत करत असतं आणि प्रेक्षकांचं मन तल्लीन करण्याचं काम खर तर डीजे मास्टर करत असतात. तर त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं खर तर स्वागत करणार आहोत. जिथे दुसरं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर निशांत आला आणि निशांतने पहिल्या चेंडूवर खर तर योगेश पाटीलला खर तर मैदानाच्या बाहेर पाठवलंय. संजू आलाय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू हलक्या हाताने पुश केला. एक धाव फलकावरती जोडली जाईल. एका धावीच्या मदतीने धाव फलक पुढे. टोटल धावा धाव फलकावरती 5 लागलेले आहेत. इथून चांगली बॅटिंग करावी लागेल प्रतीक पाटीलला कारण संघ मात्र पूर्णपणे अडचणीत आलेला आहे खानाव संघ. दुसरं षटक मार्गस्थ असताना धाव फलकावर धावा आपण पाहतो 5. 3 षटकाचा सामना आपल्याला पाहायला मिळतो सुपर 6 मधील. इथे देखील पहा यॉर्कर करण्याचा प्रयत्न लेग बिफोर. पंचांचं बोट आकाशाकडे. धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज प्रतीक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. योगदान सलामीच्या जोडीने फार काही दिलं नाही परंतु इथून मात्र इनॅट क्रमांक 3 आणि इनॅट क्रमांक 4 नंबरवर सचिन मुंडे आलेले आहेत. इथून डाव कसा सावरायचा याचा मात्र प्रयत्न चांगला करावा लागला इथून सचिन मुंडेला. टोटल धाव फलकावर धावा लागले ते म्हणजे 5. इथून चेंडू अद्याप काही शिल्लक असतील 3 अजून चेंडू शिल्लक आहेत या षटकामधले. अजून चांगली बॅटिंग केली कारण की 9 चेंडूचा अजून खेळ बाकी आहे. 9 चेंडूमध्ये 20-25 धावा जर काढल्या तर इथून देखील चांगला स्कोर उभा राहिले. इथे देखील पहा यॉर्कर पद्धत चेंडू टाकला होता. वाईड लॉंगॉनला खेळाडू आहेत तिथे एक धाव पूर्ण केली जाईल. एकेरी दुहेरी धावेने धाव फलक पुढे जाते. स्ट्राईक रोटेशनचं काम केलं ते. पहिल्या चेंडूवर सचिन मुंडेने स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि धाव संख्या धाव फलकावर आपण पाहतो फक्त आणि फक्त 6 धावा 2 गणेच्या मोबदल्यामध्ये. इथून एखादा मोठा फटक्याची आवश्यकता आहे टीम खानाव संघाला. तो फटका संजू मारेल का याच्याकडे देखील लक्ष
जरूर लागला असेल. निशांत गोलंदाजी मार्कवर आलाय दुसरं षटक घेऊन. राऊंड द विकेट इथे देखील पहा हेलिकॉप्टर लगवला जातोय. चेंडू काउ कॉर्नर रिजन मध्ये झेल पकडला जाईल आणि धक्का क्रमांक तिसरा. आई गावदेवी आई जगदंबा 11 खानाव संघाला संजय पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातला आपण पाहतो. निशांत गोलंदाजी मार्कवर आलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेश. आपण पाहिलं तर पहिल्या 3 बॅट्समॅनने निराशजनक बॅटिंग केले, परंतु इथून अजूनही चांगली बॅटिंग केली टीम खानावने. 20 ते 25 धावा केल्या धाव फलकावरती, तरी फायटिंग करू शकतात. कारण आपण पाहिलं तर गोलंदाजांचा बोलबाला राहिलाय आज खानाव टीमच्या गोलंदाजांचा. मंगेश कर्णुक खरं तर आणि योगेश पाटील यांनी इम्प्रेस केले आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीमध्ये. त्यामुळे इथून 20-22 जरी धावा आल्या तरी मॅच मध्ये जरूर मजा नाही. इथे देखील पहा हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर इथे केला नाही उमेश कर्णुकने आणि इथे मात्र डॉट बॉलची समाप्ती. 2 षटकाच्या क्रीज टोटल धाव फलकावर धावा आई जगदंबा आई गावदेवी 11 खानाव संघ जाऊन पोहोचलाय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 या आकड्यावरती. दोन षटकाच्या क्रीज टोटल धाव फलकावर धावा 6 धावा धाव फलकावर लागलेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथून मात्र सचिन मुंडेला डाव सावरावा लागले. इथून एखाद 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक करू शकेल, कारण गोलंदाजी आहे डिफेंड करू शकतील त्या धावा. कारण गोलंदाजीचा बोलबाला आजच्या दिवसामध्ये टीम खानाव संघाचा राहिलाय. तर इथून कशा प्रकारे 6 चेंडू हतलेल, 6 चेंडू मध्ये किती धावा खरं तर घेतल्या जातील याच्याकडे मात्र नजर असतील. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निहाल पाटील मैदानाच्या आतमध्ये तयार झालाय. शेवटचं षटक घेऊन आलेला आहे. आपण पाहतोय खरं तर सुपर 6 मधील दुसरी मॅच. अमन ब्रिगेड रियांश 11चे हनुमान वल्लभ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय आई जगदंब गावदेवी खानाव ही आपल्याला टीम पाहायला मिळते. सुपर 3 मध्ये दाखल झालेला पहिला संघ बेलवली मिळाला. बोरखारला खरं तर परास्त केलं. ओव्हर द विकेट इथे पहा चांगला फटका शॉप केला होता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये खेळाडू तिथे आहे. जाळ रचलं होतं आणि त्या जाळ्यामध्ये सापडला गेला तो म्हणजे सचिन मुंडे. राकेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खरं तर बऱ्याच वेळानंतर खरं तर बॅटिंग करण्यासाठी आलेले आहेत. राकेश पाटील कशा प्रकारे खेळ खरं तर चालवतील याच्याकडे देखील लक्ष लागलं असेल. 5 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. 5 चेंडू मध्ये जलद गतीने कशा प्रकारे धावा येतील टीम खानाव संघासाठी याचा प्रयत्न मात्र इथून करावा लागेल 2 फलंदाजांना. 5 चेंडू मध्ये 2 मोठे फटके आले, 2 माहिती षटकार आले, तर इथून देखील युटर्न घेऊ शकतील आई जगदंब गावदेवी खानाव संघ. ओव्हर द विकेट इथे देखील बॅकफुटला जाऊन पंच केलाय. लेट कट वेट अँड वॉचचा फटका. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न तर केला जाईल का? यस केला जात होता, परंतु इथे मात्र नकार दिलाय तो म्हणजे राकेशने. बचेंगे तो और लढेंगे. आता मात्र वेळ फार कमी आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि उमेश कर्णुकला आता स्ट्राईक दिली जाते. टोटल धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या 7 पूर्णपणे जखडून ठेवण्याचं काम मात्र इथं केलं जाते. या इनिंग मध्ये एकही चौकार आणि एकही षटकार अजूनपर्यंत तरी लागलेलं नाही. त्यामुळे इथं गोलंदाजीचा विचार केला तर गोलंदाजा पहा प्रवीण पहिल्या षटकात आलं होतं. 4 धावा फक्त खर्च केल्या आणि एकही विकेट त्याच्या खात्यामध्ये. निशांतने मात्र दुसरं षटक हाताळलं फक्त आणि फक्त 2 धावा देत 3 विकेट त्याच्या खात्यामध्ये. म्हणजेच चांगली कमालीची गोलंदाजी राहिली ती म्हणजे निशांतची. आता निहाल पाटील आलाय मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट क्या बात है. पंचांचं बोट आकाशाकडे. लेग विपोरची विकेट
पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड विकेट सिटिंग. धक्का क्रमांक 5वा. उमेश कर्णुक बॅक टू द डगआउट. बॅलन्स आहेत 2 ते 3 सामने अजून आपल्याला खेळवायचे, त्याच्याकडे लक्ष असू द्या. प्रवीण पाटील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. अर्धी सेना खरं तर तंबूच्या असलेल्या परतले टीम खानाव संघाची 7 धाब्यांवरती. इथे पहा प्रवीणसाठी टॅप केला चेंडू, मिड ऑफ मध्ये खेळाडू तैनात, 1 धाव पूर्ण केली जाईल. आता मात्र राकेशला पुन्हा एकदा स्ट्राईकवर आणण्यात येते. इथून अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू मध्ये प्रहार इथून करावा लागेल, ते म्हणजे टीम खानाव संघाला. कारण धाव संख्येचा विचार केला तर निराशजनक बॅटिंग राहिले. 8 धावा, एकही या इनिंग मध्ये मोठा फटका मारू दिला नाही गोलंदाजांनी. मोठा फटका येईल का? प्रॉपर टायमिंग जुळलंय का इथे? ओ इथे कॅच मात्र 1 हँडेड पकडला होता, परंतु सीमा रेषा लगत पाय खर तर लागला तिथे, त्यामुळे इथे येतोय मच निडेड षटकार राकेशच्या बॅट मधून. टोटल 6 धावेच्या मदतीनं धावफलक फ्लाय होईल. टोटल 14 धावा धावफलक होते. इथून एखादा मोठा फटका आला तर फाईट करू शकेल खरं तर टीम आई जगदंब गावदेवी खानाव. इथे शेवटचा अंतिम चेंडू लेग स्टिकच्या बराचसा बाहेर, वाईड चेंडू. धावा कशा काही ना, परंतु येणं तेवढं गरजेचं आहे खानाव टीमसाठी. टोटल 15 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. इथून एखादा मोठा फटक्याची नित्यांत गरज असेल ते म्हणजे खानाव संघाला, कारण गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय टीम बोलप संघाचा. अद्याप तर गोलंदाजीचा विचार केला तर पहिले 2 षटक अतिशय पॉवरफुल राहिलेत. तिथून मात्र निहाल पाटीलला तर 5व्या चेंडूवर तर षटकार लगवला. तिथून मात्र थोड्याशा धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. आकार देण्याचं काम इथून राकेश पाटील आपल्याला करताना पाहायला मिळतं. टोटल 15 धावा धाव फलकावरती लागलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू, टार्गेट सेट करणारा चेंडू इथून टाकेल तो म्हणजे निहाल पाटील. 2 विकेट्स निहालने देखील मिळवले त्याच्या खात्यामध्ये. आपण पाहतो 9 धावा देत 2 विकेट्स. शेवटचा टार्गेट सेट करणारा चेंडू, शेवटच्या चेंडूवर देखील पूल करण्याचा प्रयत्न. खूप टप्प्याचा चेंडू होता, मिस टायमिंग अँड टेकन. विकेटचं पतन. 6व्या क्रमांकाचा गडी बाद. आता मात्र पहिल्या सत्राची होईल इथून समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टोटल खरं तर धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना टीम आई जगदंब गावदेवी खानाव संघ जाऊन पोहोचला 15 या आकड्यावरती. सागणीच्या मोबदल्यामध्ये 16 धाब्यांचं टार्गेट सेट केलेलं आहे, ते म्हणजे टीम अमन ब्रिगेड रियांश 11 जय हनुमान गुलाब संघासमोर. पुढील होणारी मॅच पहा. कैलासवासी काजल 11 जीकेसी धुंद्रे आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करताना आपल्याला पाहायला मिळेल आई गावदेवी नेरेपाडा. दोन्ही टीमला आम्ही पहिला पुकार नाही, शेवटचा पुकार करू पहा, कारण इनिंग ब्रेक झाले आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर टॉस करणं अनिवार्य राहील, याच्याकडे लक्ष असू द्या. नेरेपाडा आणि जीकेसी धुंद्रे दोन्ही संघाचे संघनायक यायचे टॉस का बॉक्स कक्षामध्ये. चला, नेरेपाडा संघाचा संघनायक आलाय, धुंद्रे संघाचा संघनायक आपण या टॉस साठी. नेरेपाडा संघाचा संघनायक आपण टॉस साठी या, आणि धुंद्रे संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. नेरेपाडा संघाचा संघनायक आलाय. स्वर्गीय काजल 11 जीकेसी धुंद्रे संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. आम्ही तुम्हाला प्रेमाची विनंती करतोय.
या आपण 4 वाजलेत बघा. आपण टॉस साठी या. दुंद्री संघाचा संघनायक आपण टॉस साठी या. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? टॉस साठी या आपण. बघा आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करतो, टॉस साठी या आपण. तर आपण इथे पाहत आहोत पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस जिंकला होता टीम खानाव संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग स्वीकारली आणि बॅटिंग मध्ये पूर्णपणे निराशजनक बॅटिंग राहिले. टोटल 18 चेंडूंमध्ये 15 धावा त्यांनी केल्या आणि 16 धावांचं लक्ष ठेवलं. इथे म्हणजे टीम अमन ब्रिगेड रियांश 11 जय हनुमान वल्लभ संघासमोर. वल्लभ टीमला विनंती करतो सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायची आणि पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस विश्लेषण लगेच करून घ्यायचा आहे. चला टॉस साठी आपण. दुंद्रे संघाचा संघनायक टॉस केला जाईल. किरणभाई पाटील आमचे उद्योजक, बिल्डर अँड डेव्हलपर, ज्यानं खूप सपोर्ट केला या स्पर्धेला, त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. तीन षटकांचा सामना असेल. आणि या मॅच मध्ये तुमच्या खरं तर गुण ग्राह्य धरले जातील. त्याच्यानंतर गुण काउंटिंग केले जाणार नाही. टॉस जिंकलाय दुंद्री संघ. टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय प्रथमतः. दोन्ही संघांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. इथे मात्र 15 धावा केलेल्या आहेत. टीम खानाव संघाने 16 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. तर 16 धावा कशा प्रकारे डिपेंड करेल का धावाचा पाठलाग सहजरित्या वलप टीम करेल हे देखील पाहणं तेवढं चुरशीचं राहील. तर गोलंदाजीसाठी मंगेश कर्णूक आलेत पहिलं आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये. कारण मागील 2 सामन्याचा विचार केला तर मंगेश कर्णूकने खरं तर इम्प्रेस केलंय बॉलिंगच्या माध्यमातून. तर इथून पहा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज मंगेश कर्णोकला दुखापत आहे तरी देखील पॉवर प्लेचं पहिलं षटक पहा घेऊन आलेलं आहे. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल मंगेश कर्णोकला. 18 चेंडू मध्ये 16 धावा इथून वाचवायच्या आहेत. मंगेश कर्णूकचा पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह इथं केला होतोय योगेश पाटील. तिथे त्यांना चुकी होते, चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमा पार, मिळतील 4 चौकार. कोणाची असेल बघा, लाईट चालू आहे गाडीची. कोणाची गाडी असेल MS469205. बघा गाडीची लाईट चालू आहे. रस्त्यावर आहे का? रस्त्यावर गाडी लावली आहे ती आपण बाजूला पार करा. आणि मंगेश कर्णूकचा हा चेंडू आपण पाहिलाय. क्लास दाखवलाय चेंडू. डीप फाईन लेगला चेंडू जाईल सीमा बाहेर चौकार. विष्णू तिथे पहिल्या चेंडूवर तिथे चौकार आला. तिथे मात्र थोडस गोलंदाजाचं मी म्हणेल मनोबल थोडं खालवलं. कारण दुसरा चेंडू लेग स्टिकच्या बारसा बाहेर टाकण्याचा प्रयत्न, लॉंग लेग रिझर मध्ये चांगला तडाखा दिलाय बॅट्समॅन आपण पाहू शकाल बंटी. इथे केले एज लागले आणि कॉट बिहाइंड द विकेट. पहिला करार झटका टीम वल्लभ संघाला. फलंदाज बंटी बाद. पहिला करार झटका टीम वल्लभ संघाला आपण पाहतो. अमन ब्रिगेड रियांश रिबन जय हनुमान वल्लभ संघाला पहिला दे धक्का. 8 धाब्यांवरती सुरुवात चांगली करून दिली खरं तर बंटीने. स्पीडअप करायचं पहा टीम वल्लभ. रेडी ठेवायचे आपले बॅट्समन. लगातार 2 चौकार खरं तर ठोकले बंटीने आणि मॅच मध्ये पूर्णपणे खरं तर हवा काढली पहा या मॅचची.
पूर्णपणे पकड मजबूत केले टीम मध्ये वल्लभ संघाने. इथून 15 चेंडू 8 धाब्याची गरज आहे. मंगेश कर्णो गोलंदाजी मार्कवले तेच तर गोलंदाजी करतात. लेग ब्रेक ऑफ ब्रेक जस्ट लाईक महेश पथिराणा ज्या प्रकारे गोलंदाजी करतो, लसित मलिंगा ज्या प्रकारे गोलंदाजी करतो, त्या प्रकारे गोलंदाजीची खर तर शैली आपल्याला पाहायला मिळते. मंगेश कर्णोक खर तर आई जगदंबा गावदेवी खानाव संघकडून त्या प्रकारे गोलंदाजी करत असताना आपण पाहतो. आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. इथून मात्र पहिल्याच 2 चेंडूवर आक्रमण केलं टीम वल्लभ संघाने आणि बंटीने तुटून पडला. खरं तर येथे देखील बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेग रिझन मध्ये खेळाडू आहे, डिरेक्ट करण्याचा प्रयत्न सचिन मुंडे. क्या बात आहे, डायरेक्ट हिट इथे केला जात होता पण त्याचा इशारा येतोय थर्ड अंपायर कडे. खरं तर हा निर्णय सोपवलाय. डायरेक्ट हिट म्हटलं की प्रत्येक वेळी क्लोज कॉल असतो, जोखीम बरा रन असतो. तिथून मात्र शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये जसा चेंडू गेला पकडला, फेकी दमदार राहिली सचिन मुंडे यांची. डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सेफ असतील का खेळाडू हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं राहील. डिसिजन पेंडिंग आहे. येस पोस्ट लाईफ फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये खर तर सुरक्षित पोहोचलेले आहेत. डॉट चेंडू असेल. इथून 14 चेंडू 8 धाब्याची गरज. लगातार 2 चेंडू आता मात्र डॉट फेकले ते म्हणजे मंगेश कर्णोकने. इथे पहा हलक्या तरी सॉफ्ट हँडल्स खेळण्याचा प्रयत्न, बॅक टू द बॉलर चेंडू अडवला जातोय. क्या बात आहे, इथून मॅचला युटर्न भेटेल का? लगातार 3 चेंडू इथून डॉट फेकले जात आहेत. 2 लगातार चेंडूवर चौकार मारल्यानंतर इथून मात्र मंगेश कर्णोक कम बॅक करत असताना इथून आपण पाहतो टीम खानाव संघाकडून चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. दुखापत ग्रस्त असताना इथून देखील गोलंदाजीची जिम्मेदारी इथं सोपवली त्याने, ती मात्र जिम्मेदारी पूर्ण केली. ते इथे पहा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल सर, इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय खर तर शानदार षटकार. आलाय गोलंदाजीसाठी. नवीन गोलंदाज इथे वापरण्यात आलाय कारण खानाव टीमला माहिती आहे इथून धाबा खरं तर वाचवणं मुश्किल आहे, त्यामुळे नवीन गोलंदाज इथे वापरण्यात येतोय. 12 चेंडू 2 धाब्याची गरज. इथून मिस फिल्डिंग आणि इथे मात्र वाईट +1 विजयी धाबा इथं काढले जातात. म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्दिक अभिनंदन. खर तर अमन ब्रिगेड रियांश 11 जय हनुमान वल्लभ पुढील फेरीमध्ये म्हणजे सुपर 3 मध्ये दाखल झालेला दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम. आई गावदेवी, आई जगदंबा 11 खानाव, आपण देखील चांगला खेळ केलात आणि चांगलं आपलं क्रीडा कौशल्य दाखवलं, त्याबद्दल तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि इथून मात्र आपण सुपर 6 ची शेवटची मॅच खेळणार आहोत. जी के सिद्धुंद्रे विपक्ष